अमेरिका आणि इस्रायलनं पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनी यांची हत्या केल्यानंतर त्यांना अपेक्षा होती की दुसऱ्या दिवशी म्हणजे हे युद्ध संपेल आणि इराणमधली जनता रस्त्यावर येऊन सगळं काही आपल्या हातात घेईल. पण प्रत्यक्ष तसं होताना दिसत नाही. उलट इराण आणखी त्वेषानं लढतोय, IRGC आणखी त्वेषानं लढत आहे आणि त्यांनी तर आता एक नवीन बातमी आलेली आहे त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी अमेरिकेची मिडल ईस्ट मधली जी सर्वात मोठी रडार सिस्टीम होती ती पहिल्याच दिवशी उडवून टाकली. जवळजवळ 10,000 कोटी खर्च करून कतारमध्ये अमेरिकेने ही रडार सिस्टीम बसवलेली होती. ही रडार सिस्टीम म्हणजे अमेरिकेच्या एअरफोर्सचा बॅकबोन होता, म्हणजे कणा होता. एवढी महत्वाची सिस्टीम इराणनं सहजपणे पहिल्याच दिवशी उडवली. त्यामुळं आता हे युद्ध एस्कलेट झालं तर अमेरिकेची परिस्थिती नाजूक होणार आहे. कशी होणार आहे आणि नक्की इराणनं कसं काय हे रडार सिस्टीम उडवलं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराणवरती अमेरिकेने जे हल्ले केले त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायला आता इराणनं सुरुवात केलेली आहे. पहिली गोष्ट आजच घडली ती म्हणजे इराणचे नवे सुप्रीम लीडर असणार आहेत मुस्तफा खामेनी, म्हणजेच अली खामेनी यांचे पुत्र. त्यामुळे इराणमध्ये पॉलिटिकल व्हॅक्यूम क्रिएट झाला होता, तो व्हॅक्यूम देखील आता इथून पुढे नसणार आहे. त्यात ही बातमी आलेली आहे की मिडल ईस्टमध्ये सर्वात मोठी एक रडार सिस्टीम कतारमधल्या अल उडेद नावाचा जो एअरबेस आहे अमेरिकेचा, जो सर्वात मोठा एअरबेस आहे, या एअरबेसच्या उत्तरेला अल खोर नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी एक रडार सिस्टीम बसवण्यात आलेली होती. अमेरिकन एअरस्पेसची ही रडार सिस्टीम होती. ही रडार सिस्टीम एका साध्या शाहिद नावाच्या इराणी ड्रोननं उडवून टाकण्यात आली. जवळजवळ 10,000 कोटी रुपये अमेरिकेनं या रडार सिस्टीमसाठी खर्च केले होते. या रडार सिस्टीमची खासियत एवढी होती की या रडार सिस्टीम मधून अमेरिका संपूर्ण मिडल ईस्ट मध्ये पाहू शकत होती. इतकी लांबपर्यंतची त्याची डिटेक्शनची रेंज होती. जवळजवळ 5,000 किलोमीटरची डिटेक्शन रेंज होती. त्यामुळे या 5,000 किलोमीटरच्या रेंजमध्ये कुठलंही एखादं विमान, ड्रोन किंवा कोणतीही वस्तू जरी आली तरी अमेरिकेला समजत होती की त्याचा उद्देश काय आहे आणि ती कुठल्या दिशेने येते. याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग अमेरिकेला झाला असता ती म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल जेव्हा हिट केली जाते, फायर केली जाते, त्याची सगळ्यात पहिल्यांदा बातमी या रडार सिस्टीम वरती पकडली जाते आणि ती थोडक्यातच अमेरिकेला त्याची बातमी मिळते. मग त्याचा फायदा असा होतो की आपण त्याला इंटरसेप्ट करू शकतो. म्हणजे रडार सिस्टीमचा ॲडव्हान्टेज हा असतो की कुठलीही वस्तू जर आपल्या दिशेला येत असेल आणि ही गोष्ट जर आपल्याला समजली तर आपण त्याचा बंदोबस्त काय करायचा, आपली एअर डिफेन्स सिस्टीम कशी त्याच्या दिशेला तोंड करायची आणि त्याला हवेतच कसं काय इंटरसेप्ट करायचं किंवा उडवून टाकायचं यासाठी प्रयत्न करू शकतो. पण आता ही रडार सिस्टीम नसल्यामुळं अमेरिकेची कंबर मोडणार आहे. कारण या दिशेने येणाऱ्या किंवा अमेरिकेत आता सध्या इराणनं तर सगळ्या देशांच्या वरती आजूबाजूचे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा सेन्स अमेरिकेला मिळाला किंवा त्याची बातमी लागायला अमेरिकेला बाकी रडार सिस्टीम्स वरती अवलंबून राहायला लागेल. अर्थात असं नाही आहे की अमेरिकेची ही एकमेव रडार सिस्टीम असणार आहे. अमेरिकेची एक उडाली असली तरी याशिवाय अमेरिकेच्या आणखी रडार सिस्टीम देखील मिडल ईस्टमध्ये असणार आहेत. याशिवाय प्रत्येक त्या देशाच्या देखील रडार सिस्टीम असणार आहेत. त्याचा वापर देखील अमेरिका करू शकते. पण अमेरिकेच्या या पद्धतीच्या की ही जी सांगितली जाते की ANFPS 32 नावाची ही रडार सिस्टीम होती, अशी फक्त जगात 6 रडार सिस्टीम्स होत्या. त्यापैकी एक ही इराणनं पहिल्याच दिवशी युद्धाच्या उडवून टाकलेली आहे. बातमी याची लेट आलेली आहे किंवा रिपोर्टिंग लेट झालेली आहे, पण प्रत्यक्षात हे इराणनं पहिल्याच दिवशी केले. म्हणजे नंतरच्या आणखी 2 दिवसात काय काय डॅमेज केले जे अमेरिकेनं लपवलंय, इस्रायलनं लपवलंय ते आपल्याला माहितीच नाही. अमेरिकेच्या पॅट्रियट मिसाईलसाठी थाड या एअर डिफेन्स सिस्टीमसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी रडार सिस्टीम होती. पण या रडार सिस्टीमच्या शिवाय आता अमेरिकेला लढावं लागणार आहे, पण त्यांच्यासाठी इतर काही पर्याय उपलब्ध असतील. कतारने याबद्दलची माहिती देताना सांगितलं की कतारच्या दिशेनं किंवा अल उडेद या बेसच्या दिशेनं इराणमधून ज्या काही मिसाईल्स किंवा ड्रोन फायर केले गेले होते ते सगळे एअर डिफेन्समध्ये इंटरसेप्ट झाले होते. पण त्यातून एखाद दुसरा जो ड्रोन सुटला होता त्या ड्रोननं अमेरिकेच्या या रडार सिस्टीमला टार्गेट केलं आणि त्याला उडवलं असं कतारनं सांगितलंय. याच्याबद्दलच्या काही इमेजेस आता सोशल मीडियावरती आलेल्या आहेत. प्लॅनेट लॅब्सनं याचे सॅटेलाइट इमेजेस सध्या दिलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा मोठा खड्डा पडलेला दिसतोय, मोठं डॅमेज झालेलं दिसतंय. या रडार सिस्टीमचा ॲक्च्युअल किती डॅमेज झालं हे नंतर समजेलच, पण सध्या तरी एवढं समजते की अमेरिकेला एक मोठा धक्का या युद्धामध्ये इराणने पहिल्याच दिवशी दिलाय. याशिवाय इराणचे चौफेर हल्ले चालूच आहेत. रियादमध्ये म्हणजे सौदी अरेबियाच्या राजधानीमध्ये US एम्बेसीवर अगोदर हल्ला झाला होता, कतारमधल्या एम्बेसीवर हल्ला झाला होता. आता काल त्यांनी दुबईमधल्या एम्बेसीवर देखील एक छोटा मोठा हल्ला केलाय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इराणी ड्रोन्स आणि इराणी मिसाईल्स जिथं पोचू शकत नाहीत असं अमेरिकेला इस्रायलला वाटत होतं त्या प्रत्येक ठिकाणी त्या पोचतायत. याशिवाय इस्रायलमध्ये तेल अव्यूमध्ये
किंवा बेट शेमेश नावाच्या एका ठिकाणावर अशा अनेक ठिकाणी छोटे मोठे डॅमेजेस झालेले आहेत. काही डॅमेजेस लपवलेले असू शकतात, ते नंतर समजतील. पण थोडक्यात काय, इराणनं हे जे एकतर्फी वाटणारे युद्ध होतं ते बॅलन्स केलेलं आहे असं सध्या तरी या परिस्थितीत म्हणता येते. आणखी एक गोष्ट आपण म्हणू शकतो ती म्हणजे मागच्या अनेक वर्षात अमेरिकेनं अनेक युद्ध केली असतील, पण यातलं इराणनं जेवढा डॅमेज अमेरिकेला किंवा अमेरिकेच्या मित्र देशांना केलाय एवढा डॅमेज मागच्या अनेक वर्षात कुणालाही करता आला नव्हता, अर्थात व्हिएतनाम वॉरच्या नंतर. या सगळ्या गोष्टींसाठी हे युद्ध अमेरिकेला देखील लक्षात राहील. याच्या युद्धाचा परिणाम काय होईल आणि हातात काय लागेल त्याच्यावर आपले लक्ष राहीलच. तुम्हाला या सगळ्याबद्दल, इराणच्या या प्रतिहल्ल्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.